कासापुरी सर्कलमधून जिल्हा परिषदेची आपण उमेदवारी दाखल केलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून. या बाबतीत आज नामनिर्देशन दाखल करण्यात आलेले आहे. आपण काय सांगणार या बाबतीत? आज कासापुरी जिल्हा परिषद सर्कल आणि ग्रामपंचायत दोन्ही गण यामधून मी पक्षाच्या आदेशाच्या वतीनं पक्षाचा मला काल आदेश आला की आपण कासापुरी सर्कलमधून आपल्याला उमेदवारी देण्यात आली आणि आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करावा. त्यानुसार आम्ही आज ज्योती धोंडीबा कोल्हे आणि ज्ञानेश्वर शिंदे हे आमचे पंचायत समितीचे उमेदवार आणि मी स्वतः डॉक्टर राम अच्युतराव शिंदे आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कासापुरी. किती जणांनी जिल्हा परिषदेसाठी आपले बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेले आहे? आपल्या पाथरी तालुक्यामध्ये 4 सर्कलमध्ये आम्ही निवडणूक लढवत आहोत. त्यामध्ये हातगाव, तिथं आमचे माजी जिल्हा प्रमुख सुरेश बाप्पा ढगे, माझं स्वतःचं जे सर्कल आहे बाबळगाव सर्कलमधून माझ्या सुविध पत्नी डॉक्टर मोनिका राम शिंदे आणि देवनांद्रामधून आमचे सिद्धेश्वर विंगळे आणि कासापुरीमधून मी स्वतः, अशी 5 पैकी पाथरी तालुक्यातून 4 सर्कलमधून आम्ही जिल्हा परिषद लढवतो आहोत. सध्या राज्यामध्ये शिंदे शिवसेना युती भाजप यांची सत्ता आहे, तरी पण आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. काय वाटतं आपल्याला? मागील 8 ते 10 वर्षापासून मी ओरिजिनल शिवसेनेसोबत काम करतोय. त्याच्यानंतर पक्षफूट वगैरे जरी झाली तर परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि परभणी जिल्ह्यातला कुठलाही गड आमचा ढासळला नाही. त्यामुळे आम्ही मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी सदैव एकनिष्ठ आहोत. त्यामुळे राज्यभर जरी युतीचा झंझावात जरी असला तर परभणी जिल्ह्यामध्ये आपण आत्ताच पाहताय की नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये आम्ही परभणीचा गड राखलेला. अख्ख्या 29 महानगरपालिकेमध्ये परभणीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाने आपला तिथे विजय मिळवलेला आहे आणि आमचा महापौर तिथे उद्या बसणार आहे. एकीकडे आपला विरोध केला जातो आणि दुसरीकडे आपल्याच पक्षाचे सुरेश बाप्पा ढगे यांना जागा सोडण्यात आलेली आहे. काय सांगणार? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असेल. जे काँग्रेसचे नेतृत्व आहे आणि आमचं नेतृत्व आहे त्यांनी चर्चा करायचा प्रयत्न केला असेल, पण काही कारणामुळे युती झाली नसेल. त्यामुळे मला काही त्याबद्दल फारसा बोलता येणार नाही. तो काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनुसार निवडणुकीला उतरलेलो आहोत. त्यामुळे आमच्या समोर कुणीही जरी उभं राहिलं असेल तर आम्हाला काही त्याची तमा किंवा चिंता बाळगण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांचे प्रयत्न करावेत, आम्ही आमचे प्रयत्न करू. आणि आम्ही तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो की बाबळगाव सर्कलवर आतापर्यंत बऱ्याच वर्षानंतर भगवा फडकला नाही. बाबळगाव सर्कलवरती भगवा फडकणार आणि कासापुरी सर्कलवर ऑलरेडी भगवा फडकलेला होता मागच्या 5 वर्षापूर्वी. यावेळेला सुद्धा कासापुरी सर्कलवरती आम्ही भगवा फडकणार. काय आवाहन करणार आपल्या सर्कलच्या नागरिकांना, मतदारांना? मी माझ्या सगळ्या नागरिकांना, मतदारांना हे आवाहन करू इच्छितो की ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची आहे. आतापर्यंत तुम्ही आपल्या प्रभागातल्या किंवा सर्कलमधल्या जी मंडळी मागच्या 25-30 वर्षापासून राजकारणामध्ये आहे तीच लोक तुमच्यावरती एवढी वर्ष राज्य करत आहेत. तर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मी अशा माझ्या मतदार बंधूंना असं आवाहन करतो की नवीन नेतृत्वाला, तरुण पिढीला असं आवाहन करतो की नवीन नेतृत्वाला, नवीन पिढीला संधी द्या. आणि आम्हाला जर संधी भेटली, माझी पाठी कोरी, आतापर्यंत मी कुठल्याही खुर्चीवर बसलेलो नाही. मी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आलोय आणि पक्षाच्या संघटनेमध्ये काम करत आलोय. त्यामुळे मला जर काही संधी मिळेल तर या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. मी सर्व मतदार बंधू भगिनींना अशी नम्र विनंती करतो की येत्या 5 तारखेला आमची निशाणी जी मशाल आहे या मशालीच्या बटनावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं. मी अजून माझी पत्नी ज्योती धोंडीबा कोल्हे याच्यासाठी असं आवाहन करतो की येणाऱ्या 5 तारखेला सर्व मतदार बंधूंनी आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे. मी ज्ञानेश्वर शिंदे रामपुरी गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करावं. मी जसं गेल्या वेळेसही तुम्ही मला निवडून दिलं
मी तुमचा विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही, इथून पुढेही जाऊ देणार नाही, हीच खात्री या निमित्ताने देतो. डॉक्टर मेरे सभी मतदाताओं को, बंधु और भगिनियों को मैं ये नम्र आह्वान करता हूं कि आने वाली 5 फरवरी को मशाल ये चिन्ह पे बटन दबा के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे का जो मैं उम्मीदवार हूं उनको प्रचंड बहुमत से चुन के दे दें.